यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना NSS+2 स्तर विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत मौजे धायखिंडी पांडे खांबेवाडी ग्रुप ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। गावातील स्वच्छतेसाठी JCB आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून साफसफाईची सुरुवात करण्यात आली आणि हे शिबिर विद्या विकास मंडळाचे सचिव श्री विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर AP माने यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। मौजे धायखिंडी पांडे खांबेवाडी ग्रुप ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय सेवा योजना +2 यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवण्यात येत आहेत। शिबिराच्या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त गाव अभियान, जलव्यवस्थापन, जलतरा प्रकल्प, हळदी कुंकू कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर तसेच जनावरांचे लसीकरण यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत। आणि या शिबिरात 41 स्वयंसेविका, 40 स्वयंसेवक, 5 शिक्षक सक्रिय सहभाग घेत आहेत। दररोज शिबिराची सुरुवात योगासने आणि प्रार्थनेने होत असून दुपारच्या सत्रात स्वच्छता अभियान तर संध्याकाळी विविध मान्यवरांची प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत आणि या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये स्वच्छता, आरोग्य, सामाजिक जबाबदारीबाबत जागृती निर्माण होते आहे। विविध शासकीय अधिकारी या उपक्रमात सहभागी होत आहेत आणि सक्रिय सहभाग घेत आहेत। सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी धायखिंडी पांडे खांबेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असून संपूर्ण गाव शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे। कालखंड आहे हा केवळ 7 दिवसाचा आहे। सिनियरचा असो किंवा ज्युनियरचा असो कॅम्प हे सर्वांना समानच 7 दिवसाचे आहे। आणि मला विशेष वाटतं की फक्त चर्चा झाली की राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प घ्यायचा आहे आणि राग सरांनी 2-3 दिवसामध्ये पूर्ण तयारी केली, पथनाट्य बसवलं, गावांना व्हिजिट केल्या, कामाचं स्वरूप नियोजन ठरवलं आणि आपल्याचं 3 तारखेला ह्याचं उद्घाटनही झालं आणि कॅम्प सुरू झाले। आज बरोबरच मला एक विशेष आनंद वाटतोय की राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्प होत असताना जे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना काय माहीत नसतं की आपलं गाव, आपलं घर एवढंच फक्त माहीत असतं, पण दुसऱ्या गावात जायचं आणि आपण काम करायचं ह्या भावना त्यांच्या मनामध्ये कधी निर्माण झालेल्या नसतात। पण एक मित्रांनो निश्चित लक्षात ठेवा की आपण ज्यावेळी आपलं गाव सोडतो, आपलं घर सोडतो त्यावेळी बाहेर काय परिस्थिती आहे ही आपल्या लक्षात येते आणि त्यानंतर खरा बदल आपल्यामध्ये घडू लागतो। राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घडणारा हा विद्यार्थी तुम्ही जर आज बघितलं तर मंत्रिमंडळात जेवढे काही मंत्री असतील किंवा आमदार असतील हे सगळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पुढे गेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये एक नेतृत्व गुण तयार झालेलं असतं। आज काही मुलं काम करतात, काही प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडण्याचं ठरवलेलं आहे, प्रत्येकजण आपापली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत असतो आणि ज्यावेळी ही जबाबदारी आपल्याला कळते त्यावेळी निश्चित आपल्याला वैयक्तिक फायदा होतो। आणि ह्या शिबिरामुळे काय होतं की एक तर गावाचं आणि दुसऱ्या वेळी आपलं दोघांचाही फायदा होतो की गावाला वाटलं की हे विद्यार्थी बाहेरून आलेले आहेत आणि आपल्या गावातल्या काही जर वाईट प्रथा असतील त्या बाहेर जाऊ नये म्हणून हे प्रिकॉशन ते घेत असतात आणि ह्या विद्यार्थ्यांना काय वाटतं ह्या गावातले जे काही आदर्श आहेत ते आपण घ्यावेत आणि आपल्या गावामध्ये आपल्यामध्ये निर्माण व्हावेत किंवा तयार करावेत अशी भावना प्रत्येकामध्ये निर्माण झालेली असते। तर मित्रांनो मला खूपच आनंद वाटतं की या स्मशानभूमीसारख्या ठिकाणी येऊन तुम्ही काम करता, तुम्ही कधी पाहिलेलं नसेल स्मशानभूमी काय असते किंवा काय नाही, पण मला एक सांगावं वाटतं की तुमच्यापेक्षा वाईट तुम्ही फक्त हे पाहिलेलं आहे, पण ह्याच्यापेक्षा खूप वाईट यातना भोगणाऱ्या सिंधुताई सपकाळ नावाच्या ज्या समाजसुधारक होत्या त्या जर तुम्ही जर ऐकलं, त्यांचं चरित्र जर वाचलं तर तुम्हाला निश्चितपणे बदल घडवून दिसेल। त्या बाईंनी जळत्या स्मशानभूमीमध्ये स्वतःची भाकरी भाजून खाल्लेली आहे, एवढं धाडच त्या बाईमध्ये होतं। तुम्ही सुद्धा मुली अशा रडायचं नसतं, लढायचं असतं। तर रडणे हा प्रकार सोडायचा, भीती ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये भीती नसली पाहिजे। न भीता प्रत्येक गोष्ट आपण जर करत गेलो तर आपण पुढे जाऊ शकतो। आपल्या मनामध्ये न्यूनगड तयार झाला, भीती निर्माण झाली तर आपण पुढे जाऊ शकत नाही। तर मला सर्वांना सांगायचं आहे हे काम तुच्छ नसतं, म्हणजे छोटं नसतं। या कॅम्पचे सर्व गार्ड सर तसेच सर्व शिक्षक वर्ग, भाऊसाहेब सर्वांचं मी इथं या कॅम्पच्या वतीनं स्वागत करतो। तसेच आम्हाला पशुसंवर्धन विभागामार्फत आम्हाला लसीकरणासाठी इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम सरांचे आभार व्यक्त करतो। तर लसीकरण ही छोटीशी गोष्ट आहे, परंतु लसीकरण जर आपण रेग्युलरली जर आपल्या जनावरांचं केलं आणि ते जर आजारी पडले नाही तर त्याचं इन फ्युचरमध्ये खूप मोठं असं मोल आहे। त्यामुळं असं आपण म्हणतो ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर।
त्यामुळं जर एखाद्याला आजार झाला, सपोज एखाद्या माणसाला किंवा एखाद्या लहान बाळाला जर पोलिओ झाला तर त्याला नंतर पोलिओचे कितीतरी डोस पाजले आणि जरी बादली बरं जरी लस त्याच्या हे केलं, अंगात जरी दिली तरी त्याचा तो पाय सरळ होऊ शकत नाही. त्याच्यामुळं जर आपण आधीच त्या रोगावर जर नियंत्रण केलं, जे असे बरेच आजार आहेत की ते झाल्यानंतर त्याची हानी कोणत्याही प्रकारात घडून येत नाही, तर तशा रोगांचं जर रेग्युलरली आपण जर लसीकरण केलं तर ते आजार होणार नाहीत आणि त्यापासून आपलं असं अनमोल असं पशुधन वाचेल. त्यामुळं लसीकरणाबद्दल सरांनी जी जागरूकता या कॅम्पच्या माध्यमातून केली त्याबद्दल मी सरांचं आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण